Hi everyone, welcome back to Unlock PCMB Academy. So today's video is basically on the taxonomy. In this video, we are going to talk about the taxonomy, definition of taxonomy, origin of taxonomy, and who gave the name taxonomy. Okay, so without further delay, let's get started. So guys, basically what exactly the taxonomy is, you know that आपल्या अर्थवरती आपल्या अर्थवरती खूप जास्त प्रकारच्या स्पीसीज प्रेझेंट आहेत. स्पीसीज प्रेझेंट आहेत फ्रॉम बॅक्टेरिया टू लार्जर प्लांट, हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपल्याला माहिती आहे ते डिफर करतात, साईजमध्ये डिफर करतात, स्ट्रक्चरमध्ये डिफर करतात. त्याचबरोबरती त्यांची राहण्याची जागा म्हणजे त्यांच्या हॅबिटॅटवरती सुद्धा ते डिफर करतात. त्याचबरोबर ती प्रत्येकाचा बिहेवियर देखील वेगवेगळा असतो. फ्रॉम बॅक्टेरिया टू द हायर प्लांट्स, आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवरती आपल्याला प्लांट्स वेगवेगळे पाहायला मिळतात. त्याचबरोबरती ॲनिमल्स वेगवेगळे पाहायला मिळतात. तर हे सर्व या सर्वांचा अभ्यास करणं आणि त्या सर्वांना एका विशिष्ट गोष्टीमध्ये क्लासिफाय करून ठेवणं, त्यालाच आपण काय म्हणतो, टॅक्सॉनॉमी. सो बिकॉज ऑफ दिस वास्ट डायव्हर्सिटी, स्टडिंग ऑर्गॅनिझम इंडिव्हिज्युअली बिकम डिफिकल्ट. तर या सर्वांचा अभ्यास करणं एकाच वेळी हे काय होत होतं, डिफिकल्ट जात होतं. त्यामुळे सायंटिस्ट डेव्हलप अ सिस्टम कॉल्ड ॲज द टॅक्सॉनॉमी टू ऑर्गनाइज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ऑर्गनाइज करण्यासाठी, एका स्पेसिफिक ग्रुपमध्ये ठेवण्यासाठी सायंटिस्टने टर्म डेव्हलप केली. त्याचं नाव काय आहे, taxonomy. So basically what exactly the definition of taxonomy? So taxonomy is the branch of biology that deal with the identification of organism. Next is the classification of organism and studying similarities and dissimilarities among the organism. आपण कुठल्याही ऑर्गॅनिझमला पाहिल्यावरती त्याला आधी आयडेंटिफाय करतो, त्यानंतर त्याला क्लासिफाय केलं जातं एका विशिष्ट ग्रुपमध्ये, आणि स्टडिंग सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी, त्याचबरोबर त्या ऑर्गॅनिझमची सिमिलॅरिटी आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारची भिन्नता आहे किंवा कुठल्या प्रकारचा डिफरन्स आहे, त्या अकॉर्डिंगली त्याचा अभ्यास केला जातो. तर सिम्पल टर्ममध्ये आपल्याला टॅक्सॉनॉमीची डेफिनेशन माहिती करायची असेल तर टॅक्सॉनॉमी इज द सायन्स ऑफ आयडेंटिफाईंग द क्लासिफाईंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ टॅक्सॉनॉमी. नेक्स्टली आपण पाहून घेऊया एक्झॅक्टली टॅक्सॉनॉमीचं ओरिजिन कुठून आलं. तर टॅक्सॉनॉमी हे टर्म दिले ग्रीक वर्डपासनं. हे कुठून आले, ग्रीक वर्डपासनं आले. ग्रीकमध्ये टॅक्सिसला म्हटलं जातं अरेंजमेंट. टॅक्सिस याचा अर्थ होतो अरेंजमेंट, आणि नोमोस याचा अर्थ होतो लॉ किंवा रूल. तर अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द सर्टन रूल, त्यालाच म्हटलं आहे काय, टॅक्सॉनॉमी. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमला एका विशिष्ट प्रकारच्या रूलमध्ये अरेंज करणं, त्याला म्हटलेलं आहे काय, टॅक्सॉनॉमी. तर हे सर्व कुणी केलं, फादर ऑफ टॅक्सॉनॉमी कुणाला म्हटलं जातं, तर कॅरोलस लिनायस या नावाच्या सायंटिस्टला, यांना टॅक्सॉनॉमीचे फादर म्हटलं जातं. का, कारण त्यांनी पहिल्यांदा सिस्टमॅटिक मेथड डेव्हलप केली, क्लासिफाय केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, आणि त्यांचं जे वर्क होतं ते मॉडर्न बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा युजफुल आहे. ओके, सो बेसिस ऑफ टॅक्सॉनॉमी, नेमकं ही टॅक्सॉनॉमी कशावरती बेस्ड आहे, तर टॅक्सॉनॉमी बेस्ड आहे सेव्हरल कॅरेक्टरिस्टिक जस्ट लाईक एक्सटर्नल फीचर, इंटरनल फीचर. एक्सटर्नल फीचर म्हणायचं झालं तर आपण म्हणतो की मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, दुरून बाहेरून ते ऑर्गॅनिझम कसं दिसतं. फॉर एक्झाम्पल, एखादा प्लांट असेल, एखादा ॲनिमल असेल, आपण जर त्यांना पाहिलं तर आपल्याला ते एक्सटर्नली कसं दिसतं. ओके, त्याचं खोड कसं आहे, पानं कशी आहेत, फुलं कशी आहेत, त्याला आपण काय म्हणतो, मॉर्फॉलॉजी. त्याचबरोबर ॲनाटॉमी म्हणजे काय, इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणं. त्यामध्ये टिश्यू कशा प्रकारे अरेंज आहे, सेल कशा प्रकारे अरेंज आहे, त्याला आपण म्हणतो ॲनाटॉमिकल स्टडी. म्हणजे ॲनाटॉमीने आपण त्याची स्टडी करतो. फिजिओलॉजी म्हणजे काय, ते फंक्शन कशा प्रकारे परफॉर्म करतात, त्यानुसार सुद्धा टॅक्सॉनॉमीमध्ये अरेंजमेंट केली जाते. नेक्स्ट इज द जेनेटिक, डीएनए सिमिलॅरिटी. डीएनएचं सिमिलॅरिटी, डीएनए कुणाकुणाचे सेम सेम आहेत, कुणाकुणाचं नाही, त्यानुसार सुद्धा डीएनएचे बेस पेअरिंगची सिमिलॅरिटीज पाहून वगैरे आपण टॅक्सॉनॉमीला काय करतो, अरेंज केलं जातं या बेस्डवरती. सो जी मॉडर्न टॅक्सॉनॉमी आहे सध्या जी युजफुल आहे, ते कशावरती बेस्ड आहे, ती आहे मॉलिक्युलर डाटावरती. नेक्स्ट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमीचे नेमकं इम्पॉर्टन्स काय आहे. टॅक्सॉनॉमीचं इम्पॉर्टन्स आहे आयडेंटिफाईंग ऑर्गॅनिझम करेक्टली. कुठल्याही ऑर्गॅनिझमला एकदम करेक्ट वेमध्ये आयडेंटिफाय करणं,
त्यानंतर त्याला ऑर्गनाइज करणं बायोलॉजिकल डायव्हर्सिटीच्या नुसार. अँड अंडरस्टँडिंग रिलेशनशिप अमंग ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल वी हॅव टू ऑर्गॅनिझम. या ऑर्गॅनिझमबद्दल आपल्याला रिलेशनशिप अंडरस्टँड करायची असेल की हे ऑर्गॅनिझम कसं आहे, हे ऑर्गॅनिझम कसं आहे. सो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला टॅक्झॉनॉमीचा वापर केला जातो. नेक्स्ट इज मेक बायोलॉजिकल स्टडी सिस्टमॅटिक अँड क्लिअर. बायोलॉजिकल स्टडीला आपल्या एकदम क्लिअर वेमध्ये अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला टॅक्सॉनॉमीचा वापर केला जातो. सो गाईज, दॅट्स ऑल अबाउट द टॅक्सॉनॉमी. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं नॉमेनक्लेचर कशा प्रकारे केलेलं आहे. सो गाईज, स्टे ट्यून. अँड दो स्टुडंट्स हू आर न्यू टू दिस